नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? आज आम्ही सहलीला चाललो आहे, म्हणजेच फिरायला चाललो आहे. हा आहे जित्यादा, ही आहे ज्योती आणि हा त्यांचा मुलगा श्रियांश. आम्ही चाललो आहे कारने, बाकी सगळे बाईकने. झोपली आमची नाही वा. थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला शीतल, सिद्धी, ओम्यादा आणि रोशादा भेटली. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे आलो ते. आम्ही आलो नेरळ येथील सगुना बाग येथे. आत एंट्री द्यायच्या आधी ते आपल्याला इथे थांबवून आपल्या नावाची नोंदणी करून घेतात. इथे आम्ही आमची बुकिंग कन्फर्म करून मग आत एंट्री केली. देते काय ओरडते? पूजे हा नुसताच माझ्या मुलीला ओरडतोय. काय झालं? काय झालं? काय झालं? चला चला इकडे जायचं आपल्याला. पोरं मागतायत त्यांच्याकडे. हा मध्येच येतोय माझ्या याच्या. जा हात लाव बाबू. हात लाव ना आपण. चावेल मोठू नाही खाणार बघ खाल्लं. थांब. पडलं बाळा गाल. अरे वा बरोबर. हा बोल. एंट्री केल्यानंतर सर्वात आधी आम्ही नाश्ता करून घेतला. गरमागरम इडली आणि साबुदाणा खिचडी खाऊन मगच पुढे जायचं सगळ्यांनी ठरवलं. तुला माझी कंपनी आवडली नाही का? तिकडे जाऊन बसली. असं प्रेम पाहिजे. काय नाही पूजा, थोडंसं हॅबिट कर. इकडे जवळ घे पप्पी. हा जवळ पप्पी. थांब.
नाही चावत, हात लावायचा फक्त. जा हात लाव. तू बघ बसते ना बाबू रॅबिट. फक्त एक जनरल नॉलेज साठी सांगतो की जेव्हा कुठली मधमाशी आपल्या बॉडीच्या आसपास येऊन जेव्हा फिरते, एकतर तिला कुठल्याही प्रकारे हात लावण्याची गरज नाही. कारण की जोपर्यंत आपण मधमाशांना हात लावत नाही, त्रास देत नाही, तोपर्यंत मधमाशी आपल्यावर स्वतःहून अटॅक करत नाही. अशी असेल तरच ते घर असतं, तर नसेल. काय म्हणालात? राणी माशी असेल तर ते घर चालेल, नाहीतर मग काही कधी कधी आपण पाहतो नाही का की पोलं रिकामा आहे, मधमाशाच नाही. पाहिलं असेल ना? हो. म्हणजे समजून जायचं की राणी माशी मेली, पिढी वाढवणारीच गेली. 30-15 दिवसानंतर सगळे वर्करच गेले. खाऊ काय आहे ना? देणार ना. मम्मी नाही चावत रे. हा मोठा पक्षी आलाय. घाबर रे रे. हा इकडे घे, इकडे घे, इकडे घे, जवळ घे. हा घे घे, जवळ कर ना. काही नाही, घाबरला तर पळून जाईल. इकडे घे विवाला. हात लाव विवा, हात लाव थोडंसं. तुझ्या हातात घेऊ खाऊ. आता आम्ही आलो इथे म्युझियम मध्ये. पोस्टाची स्टॅम्प पण आहे. किती अँटिक बॉटल ओपनर आहे. हे सर्व
मल्लखांब स्थळ चालेल. मल्लखांब चक्रासन टोचा. मल्लखांब बैठेचा ऐकगा. आरामात 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 आरामात. पकड पकड. सिमरते हैं ताकि पानी में जितना भी एल्गी या ग्रास रहता है ज्यादा फिश खा लेता है, इसलिए इसको ग्रास कार्पिया कहते इथे ऊन खूप होतं, त्याच्यामुळे त्यांनी अनलिमिटेड कोकम शरबतचं नियोजन करून ठेवलं होतं. बस बस बस. हे हंडीत चढणारा ओम्या. चढ. ह्याच्यावर नाही. हो हे रोशा ओम्या बघ. आमची ही सर्व मस्ती चालूच होती, तेवढ्यात जेवणासाठी अनाऊन्स केलं म्हणून आम्ही जेवायला गेलो. हा बघा जेवणाचा मेनू. बाप्पाच्या मूर्ती आहे इकडे. पुढच्या 10 मिनिटामध्ये मॅजिक शो सुरू होणार. मला चेंज केलं वाटतं. खाली बाबू खाली. बेसिन मध्ये हात तिकडे जा. ये बाबू. इवा काय घ्यायचं?
आम्हाला पण द्या ना. मला पण दे ना. मला पण दे ना. ओ छान बाबू आहे. नको मला बाबू खा. देतो हात हलतंय कसं काय खाली बघितलं मग तू आकाश पाळण्यामध्ये बसत नाही. आकाश पाळण्या आमचे सगळे लगेच झाडावर बिळगले. काळ ते काळ काळ ते झालं. ते बघ इथे बघ वर बघ. हे बघ वर पण आहे त्याच्याच वर त्यात. खाऊ दे हा. खाणार आहे का? फ्रेंड पप्पा फ्रेंड पुढे जाऊ नको खोल आहे पाणी. डुबला 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 डुबला. हा.